बर अमित भोईर ज्यांनी या स्पर्धेचं खूप चांगलं नियोजन केलंय, तो अमित भोईर, प्रवीण गौरव सारखा एक चांगला फलंदाज आणि 10 क्रिक लाईव्हचे आमचे सूरज भोईर या संघामध्ये पाहायला मिळतील. तर घेऊन चालतोय मॅचच्या दिशेने एक जबरदस्त सामना, प्रेक्षकांसाठी सुपर संडे ची लढत. तर 4 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्यायची. सर्व काही नियम कालच्या दिवसात जे फॉलो केले तेच आजच्या दिवसामध्ये देखील फॉलो केले जातील. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं आणि यूट्यूब लाईव्ह त्याचबरोबर INTISAI डिजिटल केबल नेटवर्कवरती जे प्रेक्षक हा सामना लाईव्ह पाहतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय खोपकर सर, त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ सुधीरजी वायले, आमचे मितेश भाऊसकर, त्याचबरोबर स्वप्नील गुराव, तुषार देशमुख, सागर वाघ यांचं मनपूर्वक स्वागत. घेऊन चालतोय मॅचच्या दिशेने. तर पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज बॉबी आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. सामन्याचे पंच आपण पाहिले तर एक खूप चांगला खेळाडू आणि खूप चांगले पंच जितू गायकवाड, स्क्वेअर लेगचे पंच अरुण भोईर आणि तिसरे पंच आमचे गिरीश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. सुरुवात, शुभारंभ आजच्या सुपर संडेचा. पहिला चेंडू गोलंदाज गौरव, स्ट्राईक एंडला फलंदाज बॉबी. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर. बॉबी ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज हितेश. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर खूप ॲग्रेसिव्ह पाहायला मिळेल अमित भोईर स्वतः या सामन्यामध्ये. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. आजच्या सुपर संडेचा पहिला चेंडू. स्ट्राईकला बॉबी. पहिलाच बॉल वेगवान तेज सर्रार, फक्त आणि फक्त एकच धाव देणारा. शुभारंभ झालाय डावाला एका धावेनी. एक धाव धावफलकावरती ऍड झाली आणि स्ट्राईक एंडला फलंदाज बॉबी आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॉबी सज्ज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू. वेगवान तेज सर्रार, दिशेपासून थोडासा भरकटतोय का पाहायचंय. पंचांनी दंडित केला वाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावर. कल्याण पॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला प्रॉमिस क्रिकेट क्लब. वेगवान चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय, फक्त ड्राईव्ह केला, एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. एकूण 3 या आकड्यावरती 2 चेंडूंच्या माध्यमातून एक वाईड देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. षटकातला पुढचा चेंडू घेऊन गौरव. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत की नाही, मात्र गॅप मधून चेंडू जाईल एका धावेसाठी आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट टीम कल्याण पॅकर्स. पुन्हा एकदा बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मी चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी मात्र करत नाहीये कारण मागे कुणीही खेळाडू नव्हता. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागतात. पहिलं षटक प्रगती पथावर असेल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 4 चेंडूंच्या माध्यमातून. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॉबी आणि हितेशची जोडी. हितेश पहिल्यांदाच स्ट्राईकला येतोय. सुरुवातीचे सर्व चेंडू आपण पाहिले तर बॉबीनेच फेस केलेत. बोलतो यार पुन्हा एकदा. वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळलाय, फक्तच दिशा दिली आणि एकच धाव. या एका धावेच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते 6 रन्स ऑन बोर्ड आपण पाहू शकतो. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक. गौरव खूप चांगलं षटक हाताळलं, अतिरिक्त धाव खर्च केली, मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. वेगवान तेज सर्रार, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत उदय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि एका धावेच्या नंतर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर फक्त आणि फक्त एकही गडी न गमावता धावा उभारल्यात प्रॉमिस संघाने त्या 7.
दुसरं षटक गोलंदाज योगेश गोरीचा वापर केलाय. पंच तर दोन धावांची पेनल्टी आपण प्रॉमिस सीसी संघाला देतोय, कारण एका खेळाडूने जो स्पर्धेचा मुख्य नियम आहे तुमच्या खेळाडूची ब्लॅक ट्रॅक असणं गरजेचं आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि या 2 धावा आम्ही धावफलकावरती ॲड करतोय. त्यामुळे पहिल्या षटकानंतर धावा झाल्या होत्या 7 अधिक 2 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद पंच. दुसरं षटक गोलंदाज धावसंख्या 7. इनिंग संपल्यानंतर टोटल स्कोर मध्ये या 2 धावा ऍड होतील. गोलंदाज योगेश पहिलाच बॉल, यावेळेस मात्र वेगवान तेजतर्रार मारा, एकच धाव आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. बोल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा वेगवान तेजतर्रार चेंडू, खूप चांगली लाईन पाहायला मिळते. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा योगेश सज्ज असेल. अजून एक वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र मोठी विकेट हातात लागली आहे. फलंदाज बॉबी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश, त्याची खूप चांगली ख्याती आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी फलंदाजी, एक अतिशय क्लासिकल असा खेळाडू पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईक यश, वेगवान चेंडू आणि फक्त दिशा दिली. एकच धाव, वेगाला दिशेच्या माध्यमातून कन्वर्ट केला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. 9 धावा धावफलकावरती लागतात. 9 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही या षटकातला. सज्ज असेल यश ऑन स्ट्राईक, ज्याच्या माध्यमातून 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तयार वेगवान तेजतर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र दोन्ही खेळाडू एकाच एंडला, एकाला मात्र बाद व्हावं लागेल. फलंदाज होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. हितेश बॅक टू द डगआउट. काय काय केले करणार. प्रफुल्लजी भोले यांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व. आणि सिद्धेशजी मलबारी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रफुल्ल भोले यांना विनंती असेल आपण यायचंय. त्यांचा संघ देखील पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रफुल्ल भोले आपल्याला विनंती असेल.
आमचे अलका सावली प्रतिष्ठानचे सदस्य सन्माननीय निलेश पाटील साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आमचे खंदे कार्यकर्ते प्रसाद पवार यांचं देखील सहर्ष स्वागत. दुसऱ्या दिवसामध्ये यायचं आपण व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत. अच्छे 2 मिले थे आज. क्या हुआ दोनों तरफ दिले आणि 2 विकेट. गोलंदाज सज्ज, स्ट्राईक एंडला यश आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान ते सरा चेंडू, यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. एकच धाव आणि सिंगलच्या मध्ये धावसंख्या 10. 2 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या 10. या षटकामध्ये जर यशच्या बॅटमधनं एक सुंदर चौकार पाहायला मिळाला तर प्रफुल्लजी बोले यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल त्या एका चौकारासाठी या षटकामध्ये. आणि निश्चितपणे प्रफुल्लजींना यासाठीच आम्ही व्यासपीठावरती बोलवलं, कारण ते आल्यानंतर खेळाडूंमध्ये एक वेगळा जोश आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे बंधू अभिजितजी बोले यांचं देखील क्रिकेटवरती खूप प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. युवासेना कल्याण विधानसभेचे अधिकारी म्हणून ते देखील कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरती खूप मोलाचं सहकार्य क्रिकेटच्या व्यतिरिक्त इतर खेळांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. जाऊयात मॅचच्या दिशेने. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सूरज भोईर चा वापर केलाय. सूरज स्ट्राईक एंडला फलंदाज यश, ज्याच्या बॅटमधून खूप चांगली फलंदाजी आहे आणि अजून चांगल्या खेळीची अपेक्षा. पहिलाच बॉल वाईट +1 आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूला ही दुहेरी धाव खर्च केली. पुन्हा एकदा बोलवतो यार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येते पुढचा चेंडू. वेगवान ते सर्रार, दिशा बघावी लागेल. पुन्हा एकदा वाईट +1. 4 धावा खर्च झाल्यात एकही चेंडून हाताळता. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम कल्याण पॅकर्स आपण पाहतोय. पुन्हा एकदा यश ऑन स्ट्राईक. 500 रुपयाचा कॅश प्राईज एका चौकारासाठी या षटकामध्ये. कालच्या दिवसामध्ये स्वप्नीलने काय क्षेत्ररक्षण केलं. नरेंद्र पवार साहेबांनी त्याच्या या खेळीवरती खुश होऊन त्याला 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं होतं. यावेळेस आता वेगवान चेंडू, फक्त दिशा दिली आहे आणि एकच धाव. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 ऑन स्कोर कार्ड. आपले यश साहेब बैठे ना. पुन्हा एकदा बोलवतो यार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. सूरज भोईर आपण पाहू शकतो. अतिरिक्त धावा जरूर खर्च झाल्यात. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा स्वीपचा अप्रतिम नमुना. एकच धाव. धावसंख्या 16 आपण पाहू शकतो. अतिरिक्त धावा जरूर खर्च केला तर सूरजने मात्र कमबॅक करायची संधी असेल त्या संधीचं सोनं करावं लागेल. वेगवान ते सरा चेंडू, यावेळेस मात्र थोडीशी घाई होती तरी देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 17 धावा धावफलकावरती लागतात. 17 धावा 17. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 17. आणि त्याच दरम्यान आमचे अलका सावली प्रतिष्ठानचे सदस्य विशाल सोनावणे यांचं देखील इथं आगमन झालं. त्यांचं आम्ही दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय. डावकर हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक.
वेगवान ते सर्राट चेंडू आणि यावेळेस मात्र दांडी गुल केली जाते. फलंदाज बॅक टू द डगआउट. बोलतो यार स्ट्रायकरला निखिल पुन्हा एकदा. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय. चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाच्या एकूण पाहिलं तर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 कल्याण पॅकर संघाकडनं. मात्र गोलंदाजी मार्कवरती कल्याण अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय संघ जॉर्ज इलेव्हनचा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी खूप चांगला खेळ केलाय. अनुभवीर गोलंदाजी मार्कवर विकेट हॅट्रिक करता 500 रुपये. प्रफुल्ल बोले यांच्याकडनं पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईड चा इशारा दे. प्रफुल्लजी भोले यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. अनुभवीर विकेट हॅट्रिक करता. बघूयात यशला देखील संधी आहे अन्नूला. कोण 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या नावावरती करेल पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट मॅच बिटवीन मायरा सीसी वर्सेस जितेन साई गणेश. कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी यायचंय. पहिलं आणि यावेळेस माझा वेगवान चेंडू. फलंदाज होतोय बाद. निखिल बॅक टू द डगआउट. विनायक आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडू 21 धावा. 21 धावा फलकावरती लागतात. 21 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 21 धावा. 21 धावा फलकावरती लागतात. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. अनुभवीर पुन्हा एकदा एक चांगली खेळी करण्याचा प्रयत्न. वेगवान ते सर्राट चेंडू. खूप चांगली लाईन पाहायला मिळते. फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारा चेंडू आणि येतोय हा डॉट बॉल. खूप चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळाली. सर्वप्रथम चेंडू आपण पाहिला तर विकेट देखील प्राप्त केली त्या वाईडच्या चेंडूवरती. तदनंतर येणारा हा सुंदर डॉट चेंडू पुन्हा एकदा अनुसज्ज असेल. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र एक धाव देऊन जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. 22 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. विनायक काय करतील आपल्या संघासाठी कारण मोठ्या फटक्याची गरज. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग आणि फलंदाज होतोय बाद.
आमचे महावीर ज्यूस सेंटरचे संचालक अभिषेक गुप्ता यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतो आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये ते आल्यानंतर विकेट गेली होती, आजच्या दिवसात ते आल्यावर विकेट गेली. साधर्म्य आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जाऊयात सामन्याच्या दिशेने. स्ट्राईक एंडला यश, चौकार येणं गरजेचं असेल. वेगवान चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा चेंडू या इनिंग मधला. बोल होतं यार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन होते पुढचा चेंडू. वेगवान चेंडू पुढे सरकलाय, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण उदयचं. एकच धाव आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि फक्त 25 धावांची गरज प्रॉमिस सीसी संघाला. तत्पूर्वी पुन्हा एकदा मायरा सीसी वर्सेस जितेन साई गणेश. लगेच यायचंय टॉससाठी 1 मिनिटाच्या अवधीमध्ये. तर नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय मायरा सीसी संघाने आणि आपला निर्णय अजूनही प्रलंबित ठेवलाय. तत्पूर्वी जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 24 चेंडू, फक्त 25 धावांची गरज. एक हाती आपण पाहिलं तर सोप्पा वाटणारा सामना, मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये कुठली धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती कधी देत नाही. अभिमते आपल्याला पाहायला मिळतील मैदानाचा अचूक अंदाज घेताना. अभिमते यायचं आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. सरनेम क्या उसका? इधर बैठेला नाही. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं पुनश्च एकदा शाब्दिक सुमनांनी या मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या आणि गौरवाच्या परंपरेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत. घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने. फक्त जिंकण्यासाठी 24 चेंडूंच्या माध्यमातून 25 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज अनुभवीर, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज गौरव आणि गोलंदाजी करतोय पहिलं महत्वाचं षटक गोलंदाज बॉबी. कल्याण पॅकर्सचे पॅकर आपण पाहतोय ओमकार सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र स्वीपचा अप्रतिम नजराणा. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती. आरंभ होतो या धावफलकाचा 1 धावेनी. 1 धाव धावफलकावरती लागते. बोलतो यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सर्रार चेंडू, यावेळेस दिशा पाहावी लागते. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 2. बॉबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, स्वीप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल, संधीचं सोनं होईल का?
पाहणं गरजेचं आहे. आणि पाहावं लागेल पंचांचा निर्णय. आणि पंचांचा निर्णय असेल खेळाडूला घोषित केलंय बाद आणि पहिला धक्का बसतोय फलंदाजी करत असताना प्रॉमिस सीसी संघाला. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं कमबॅक आपण पाहिलं धावचीच्या स्वरूपामध्ये. गौरव सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवला. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर दोन खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं थोडीशी घाई जरूर पाहायला मिळाली आणि त्याचं प्रत्युत्तर एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. बोल तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल बॉबी. एक चांगला सक्सेस आपल्या संघाला मिळवून दिलाय. मात्र तीच कंटिन्युइटी शेवटपर्यंत कायम राहील का? वेगवान चेंडू स्वीप केला. यावेळेस एक धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. 3 या आकड्यावरती. 3 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा बोललो तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज. अजून एक वेगवान ते सरळ चेंडू. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन बॉबीच्या माध्यमातून. येतोय हा निर्धाव चेंडू. षटकाचा विचार केला तर खूप चांगलं षटक. 3 धावा खर्च केल्यात 4 चेंडूंच्या माध्यमातून आणि एकमेव गडी देखील बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान तेज तर्रार पाहायला मिळेल आणि पंच दंडित करतील हा व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू स्वीप. आपण एक चांगला नजराणा पाहतोय. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज बॉबी पुन्हा एकदा. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अनिकेत पाहायला मिळेल. वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. पृथ्वीने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि पहिलं षटक संपेल. धावसंख्या धावफल करते 6. समीकरण सामना जिंकण्यासाठी 18 balls and just 19 needed for win this match. चेसिंग इज कंपल्सरी. हा अत्यंत महत्त्वाचा नियम. पूर्ण धावसंख्येचा पाठलाग करणं गरजेचं आहे. जळत मॅचच्या दिशेने गोलंदाज सनी बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला अनिकेत. पहिलाच बॉल. वेगवान तेज तर्रार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा बोललो तयार बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्टकटला घेऊन येतोय पुढचा चेंडू. बोल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. अनिकेत ऑन स्ट्राईक. यावेळेस दिशा पाहावी लागेल. दिशा वरकटते. वाईटचा इशारा देतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान ते सरार कट केला. यावेळेस थर्डमॅन मध्ये एकच धाव आणि एकूण धावसंख्या 9. एक चांगली
पार्टनरशिप आता मात्र पाहायला मिळेल, कारण गौरवला आपण पाहिलं तर लवकर बाद व्हावं लागलं आणि त्याचा कुठलाही दबाव या दोन्ही खेळाडूंनी घेतला नाही आपल्या संघाच्या विजयासाठी. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत, त्या प्रयत्नाला यश कशा पद्धतीने मिळेल पाहणं गरजेचं आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल, जबरदस्त बॉलिंगचा अटेम्प्ट आणि खूप चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. डॉट चेंडूची समाप्ती, यशचं जबरदस्त यष्टीरक्षण आणि डॉट चेंडूच्या माध्यमातून हा चेंडू टाकला गेला गोलंदाज सनीच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. खूप चांगली लाईन. अनिकेत ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन येते गोलंदाज, सज्ज असेल. अनिकेत ऑन स्ट्राईक. डॉट चेंडू नंतर कसं प्रत्युत्तर दिलं जाईल, यावेळेस चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव आणि एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. 10 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 15 धावांची गरज असेल. स्ट्रायकिंग गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सर्रार चेंडू आणि वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. अतिरिक्त धावांची खैरात पाहायला मिळते. या धावा तुम्हाला टाळाव्या जरूर लागतील, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाची असते. आणि यावेळेस मात्र धावचीची संधीचं होतंय सोनं. बॅट्समन बॅक टू द डग आउट. अनिकेत पास होण्यासाठी एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एकेका धावेला फार महत्व असतं. जवळच सामन्याच्या दिशेने गोलंदाज सनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. एक चांगला अनिकेत सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज अनु भोईर. वेगवान ते सर्रार चेंडू, चांगला शॉट पाहायला मिळाला आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. समीकरण गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवर घेऊन येतोय हे 3रं आणि अत्यंत महत्वाचं षटक. गोलंदाज सज्ज यश. 12 चेंडू 13चं समीकरण. दोन्ही संघाला विजयासाठी पुनश्च एकदा उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांच्या वतीने शुभेच्छा. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक धावच कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय, मात्र एका धावेला समाधानाने धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 13 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 12 धावांची अजूनही गरज. यशच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज पुन्हा एकदा असेल. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. धावचीची संधी आणि आता मात्र क्रुशियल मुवमेंट. फलंदाज धावचीत असेल की नसेल पाहणं आहे गरजेचं, कारण अन्नू भोईरची विकेट, गोल्डन विकेट ऑफ द मॅच. जर अन्नूला बाद करण्यामध्ये यश मिळालं तर मात्र पुन्हा एकदा आपण पाहूयात या सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल.
आणि फलंदाज अन्नू भोईर बॅक टू द डगा. पुरा 14 धावा 3 चेंडू. धावसंख्या 14. 9 चेंडू 11 धावांची गरज. क्रिकेटमध्ये कुठलंही समीकरण तुम्हाला विजयाची शाश्वती देत नाही. एक चेंडूमध्ये 6 धावा लवकर होतात, मात्र एक चेंडूमध्ये 1 धाव करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. हा क्रिकेटचा इतिहास जातोय मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज उदय मैदानाच्या आतमध्ये. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पुढचा चेंडू यश. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट होणार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 10 धावांची अजूनही गरज आहे. एकूण 8 चेंडू आणि 10 धावा. 8 balls 10 needed फॉर विन दिस मॅच. स्ट्राईक एंडला फलंदाज उदय शिर्केला देखील आपण पाहू शकतो ऑन स्ट्राईक. खूप चांगला फलंदाज आपल्या संघासाठी. मात्र ती सगळी आपण पाहिली तर अनुभवाची शिदोरी आज कामाला येणं गरजेचं असेल. सामना जिंकण्यासाठी खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर एक खूप चांगला गोलंदाज, एक खूप चांगला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू यश पुन्हा एकदा सज्ज असेल. वेगवान तेसरा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क नाहीये आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते सिंगलच्या मदतीने 16. समीकरण बदललंय, समीकरण जाऊन ठेपलंय. ते येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा चेंडू. जर या चेंडूला विकेट किंवा डॉट बॉल आला तर मात्र गोलंदाजी करणारा संघ काही प्रमाणामध्ये सामन्यामध्ये कमबॅक करेल. पण फलंदाजीसाठी या स्पर्धेचं खूप चांगलं नियोजन ज्यांनी केलंय तो अमित भोईर ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत बॉबी, चांगलं क्षेत्ररक्षण. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची कंपल्सरी गरज प्रॉमिस सीसी संघाला. तो वेळ खर्च करायचा नाहीये. नेक्स्ट मॅच बिग फाईट मायरा सीसी वर्सेस जितेन साई गणेश. अभिमते, आशिष पानसरे सारखे खेळाडू एका संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र 1 धाव. समीकरण शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची कंपल्सरी गरज. 5 balls and 7 runs needed for win this match. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बोलतो यार उदय कशा प्रकारचा खेळ करेल आपल्या संघासाठी पाहणं हे देखील गरजेचं असेल. अतिरिक्त धावा जर पृथ्वीने खर्च केला नाही तर सामना खूप चांगल्या प्रकारे जिंकण्यामध्ये यश येऊ शकतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला. त्याच ताकदीचा फलंदाज ऑन स्ट्राईक उदय. वेगवान चेंडू आणि आता मात्र तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती.
19 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. इसको डर के डालेंगे भाई. हाँ वो इसको डर के क्योंकि आपटेगा ना बहुत बड़ा आपटेगा. ताकत से मारता ना ये. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पुढचा बॉल. अजून एक वेगवान चेंडू. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. अमित निघालाय आणि आता मात्र धोक्याची घंटा. नॉट आउटची घोषणा झालेली आहे आणि सेफली 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट आवडली असेल तर टाळ्या जरूर होऊ दे. एक धाव शॉर्ट असेल त्यामुळे फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. कभी विकेट लेता तो रन ही नहीं रहता. 20 धावा आपण पाहतोय. 5 धावांची गरज. उर्वरित चेंडू 4. 5 धावा 4 चेंडू. क्रिकेटमध्ये संयम असणं फार गरजेचं आहे. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण जी चुकी आपल्याला पाहायला मिळाली घडली त्या चुकीचं प्रत्युत्तर सामना सोडावा लागेल का पाहणं गरजेचं आहे. उदय सारख्या खेळाडूचा एक विकेट जर मिळाला असता तर निश्चितपणे मनोबल खूप वाढलं असतं. जबरदस्त चांगली रनिंग भेटून द विकेट आपण पाहिली. मात्र थोडीशी घाई जरूर झाली त्यामुळे शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळाला. उदय आणि अमितची जोडी. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जाऊयात सामन्याच्या दिशेने. 4 चेंडू 5 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. वॉर्ड मॅच पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुपर संडे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. महत्वपूर्ण लढत आणि रोमहर्षक रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. बोलतो यार. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव. तर विनंती असेल कोणी आपल्या 2 व्हीलर्स रस्त्यात पार्क करायच्या नाहीये. ज्यांच्या कोणाच्या असतील त्यांनी समोर जे आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे तिथे लावायचे आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 चेंडू 4 धावांची गरज कंपल्सरी. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. तिथे आपण आपल्या 2 व्हीलर्स पार्क करू शकता. बोल तयार. रोमहर्षक रंगतदार लढत. ऑन स्ट्राईक अमित भोईर. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय आणि आता मात्र एक धाव. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते 22. 3 ची गरज. 2 चेंडू 3. 2 चेंडू 3 ची गरज. व्हॉट अ मॅच. हा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. जर धाव आली तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचं वर्चस्व. जर निर्धाव चेंडू विकेट मिळाला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना खुला होईल. 2 चेंडू 3 ची गरज आणि आता मात्र पाहावं लागेल निर्णय काय येतोय. वाईड चा तर निर्णय आलेला आहे. तर धावसंख्या धावत पोहोचते 23. 1 चेंडू कंपल्सरी 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 2 धावांची गरज. खऱ्या अर्थानं गरज होती का आपण पाहतोय. जर हा व्हॅलिड चेंडू आला तर मात्र सामना जिंकू शकतो. 1 चेंडू 2 धावांची कंपल्सरी गरज. सामना कुठे होता. सामना आलाय कुठे. कौतुक करावं लागेल गोलंदाज पृथ्वीचं, गोलंदाज यशचं, गोलंदाज बॉबीचं आणि गोलंदाज सनीचं. शेवटच्या प्रवीण भोईरने जर चौका मारून सामना फिनिश केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रफुल्लजी बोले यांच्याकडनं. बघूया व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना विनंती एकदा टाळ्या जरूर होऊ द्या. जबरदस्त मॅच. बोलतो यार.
एक चेंडू 2 धावांची गरज. ऑन स्ट्राईक प्रवीण भोईर. पृथ्वी वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. तर ओमकार यांना 500 रुपयाचा प्राइज असेल. प्रफुल्ल भोले ओमकार 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रफुल्ल भोले यांच्याकडनं. तत्पूर्वी देऊयात मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी मात्र शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. सर्वांच्या